हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आयकरच्या धाडीत शिंदेंच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं। भाजप सोबत चला नाहीतर आम्हाला आत टाकतील, शिंदे म्हणाले। आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, शिंदे दाढी खाजवत रडायला लागले होते। आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। उद्धव ठाकरेंनी तोंडाच्या वाफा दौडू नयेत, 2.5 वर्षात केलेलं एक काम दाखवावं। नागपुरात हनुमान मंदिरामध्ये दर्शनानंतर फडणवीसांचा हल्ला बोल। फोन टॅपिंग प्रकरणात अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी शिंदेंवर दबाव टाकला। पक्ष फोडले आणि ठाकरे सरकार पडलं, संजय राऊतांचा आरोप। मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होतं ते सांगा, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना परखड सवाल। शिंदेंना काय त्रास दिला जात होता ते राऊतांनी सांगावं, प्रसाद लाड यांचं आव्हान। तर शिंदेंचं वक्तव्य चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न, प्रवीण दरेकरांची टीका। सिंधुदुर्गात येऊन आमच्या नेत्यांवर टीका केल्यास परत जायचा रस्ता कुठून जातो हे दाखवतो, नारायण राणेंचा ठाकरेंना इशारा। तर राणेंचं वय झाले, राऊतांचा टोला। महायुतीमधनं मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेसाठी वायकरांच्या नावाची चर्चा, संजय निरुपम नंतर आता वायकरांच्या उमेदवारीलाही मनसेचा विरोध। महायुतीमध्ये 2 जागांवरनं रस्सीखेच, नाशिकची जागा शिंदेंना दिल्यास ठाण्याची जागा भाजपला द्या, तर दक्षिण मुंबईची जागा शिंदेंकडे ठेवा, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम, छगन भुजबळांकडनं स्पष्ट। तर माझ्या उमेदवारीनं काहींना अडचण होईल असं वाटतंय, भुजबळांचं वक्तव्य। महायुतीतील नाशिकचा तिढा सुटण्याची शक्यता, हेमंत गोडसे अजय बोरस्तेंची शिंदेंसोबत भेट, शिंदेंकडनं गोडसेंना आश्वासन, 2 दिवसात गोडसेंची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। भाजपात 200 पारही जाणार नाही, 10 वर्ष भाजपकडनं फक्त धर्मावरच प्रचार, भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका। ठाण्यामध्ये शिंदेंची युवा सेनेचं आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन, आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि संजोग वाघेरेंकडनं उमेदवारी अर्ज दाखल, निलेश लंके अहमदनगरमधनं तर संजोग वाघेरे मावळमधनं निवडणुकीच्या रिंगणात। मलेशियामध्ये 2 लष्करी हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक, 10 जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडिओ आला समोर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।